जातीये। केशवजी, सर्वप्रथम अभिनंदन। आज बिहारमध्ये अतिशय मोठा विजय भाजप आणि त्याचबरोबर संपूर्ण एनडीएला मिळालेला आहे। आता तुम्ही याचं श्रेय कोणाला देता आणि त्याचबरोबर काय काय पुन्हा एकदा भाजपच्या दृष्टीने अत्यंत काम करून गेलं असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। आपण मला भाजपच्या यशाबद्दल अभिनंदन केलं, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं धन्यवाद। 2-3-4 टेकावे त्यातले घेता येतील। सगळ्यात पहिल्यांदा जर खरोखर प्रतिक्रिया द्यायची असेल की या सगळ्याचे श्रेय कुणाला, कशासाठी, काय नेमकं घडलं, तर सगळ्यात पहिल्यांदा हे सोप्या शब्दात सांगायचं तर एक नक्की की बिहारच्या जनतेने प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर शांतता, सुरक्षितता आणि विकास याच्यासाठी मतदान केलं। कारण आजही बिहारी जनतेच्या मनामध्ये लालू प्रसादाच्या जंगलराजचे अनेक किस्से आहेत, आठवणी आहेत आणि त्याच्यापासून दूर जाऊन त्याच्यापेक्षा आपल्याला जो एक बदलता बिहार आहे, एक विकासाचा नवा बिहार आहे, त्यासाठी केलेलं मतदान होतं। त्यातून मोदीजी आणि नितीश कुमार यांना हे मतदान केलं, हा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा। दुसरा अर्थातच एक त्यातलं सगळ्यात सांगितलं पाहिजे की म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की अजूनही काँग्रेस पक्ष या सगळ्यातून बाहेर पडायला का तयार नाहीये। ईव्हीएम बद्दल चर्चा आज केली जाते, करा, माझं काही म्हणणं नाही, 100 वेळा करा, त्यात काही फरक पडणार नाही। कारण मुळामध्ये त्यासाठी जे ठोस करावं लागतं ना, त्यासाठी म्हणजे तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात, काही मांडणी करावी लागते। केवळ जाहीर सभातनं ईव्हीएम असो अथवा मतदार यादी असो याच्याबद्दल चर्चा करून कुठलाही निष्कर्ष निघत नसतो। जनतेने खोटा प्रचार हा नाकारला, कारण त्या प्रचाराचा आधारच मुळात खोटा होता राहुल गांधींचा। हे सुद्धा या आजच्या प्रचाराचा आणखीन एक टेकावे आहे। ज्या पद्धतीने त्यांनी या देशामध्ये ईव्हीएम किंवा मतदार यादी चोरीच्या निमित्ताने या देशातल्या संविधानिक संस्थांवरती आघात करण्याचा प्रयत्न केला, एक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याला बिहारच्या जनतेने दिलेलं हे उत्तर आहे। तिसरा एक अगदी शेवटचा मुद्दा त्यातला मांडतो। या सगळ्या विषयामध्ये एक आपण सातत्याने बघितलं पाहिजे की कुठले मुद्दे घेऊन तुम्ही येताय लोकांसमोर। मतदार यादीचा मुद्दा जो आता मांडला, कदाचित माझ्यानंतर पुन्हा मांडला जाईल। ज्या मतदार यादीचा मुद्दा राहुल गांधींनी प्रचंड मोठा आकांतांडव त्यानिमित्ताने केलं होतं, बिहारच्या निवडणुकीमध्ये आमचं सोडून द्या, आम्ही काही त्या विषय आम्ही आमचे मुद्द्यावर मांडू, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरी मतदार यादीचा मुद्दा आणला का? अजिबात आणला नाही। त्यामुळे कुठे निवडणुकीमध्ये काँग्रेसने सुद्धा तो मुद्दा आणला नाही, कुठल्याच पक्षाने तो आणला नाही। त्यामुळे तुम्ही कुठले मुद्दे मांडता ज्या मुद्द्यामध्ये तथ्य नाही, एकतर सगळ्यात पहिल्यांदा, आणि त्या मुद्द्यावर तुम्ही ठाम पण नाही, मग जनतेने तुमच्यावरती का विश्वास टाकायचा? जनतेच्या कुठल्या प्रश्नांवरती राहुल गांधी लढतायत हा खरं प्रश्न आहे आणि त्यात त्यांच्या पराभवाचं बीज आहे, ही वस्तुस्थिती। केशवजी, रत्नाकरजी, मी तुमच्याकडे परत येणार आहे, पण आज